तर तू असं विद्रूप का दिसतोय? आपण मंदिरात आलोय. मित्रांनो, रात्रभर गाडी चालवून तोंड तर अशीच होणार ना. तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं तोंड काय भेटणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये? तर मित्रांनो, आता देवस्थानी आलेलो आहे आणि हा विद्रूप तोंडाचा असा कातकऱ्यावानी येत आहे. आता मित्रांनो, आम्ही मंदिराच्या पायथ्याजवळ आलेलो आहे. पायथा देव डोंगरावर नाही डोंगर म्हणजे पायथा म्हणजे ह्याला हे कळलं नाही. पायथा म्हणजे मंदिराची सुरुवात जिथं होते त्याला आपण पायथा बोलतो. तर तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि पहिले जायला लागेल ते कुंडमध्ये. तिथं स्नान करणार पहिले सकाळी. आता 6:30 वाजले आता आणि चेहरा तुम्ही बघू शकता. डोळे सुजलेत माझे पूर्ण गाडी चालून चालून. नाईटला खूप होतं. एवढी सवय नाही मला गाडी चालवायची ॲक्च्युली, तरी चालवली. आता चाललोय स्नान करायला. तर बघू कसं काय इथं. मी पण फर्स्ट टाईम आलेलो इथं. कसं काय एक्सपिरियन्स सगळं तुमच्यासोबत शेअर करतो मी. भेटू पुढं. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं मी कोणत्या प्रकारे स्नान केलं आम्ही तिकडे सगळ्यांनी मिळून. तर म्हणजे कसं वाटलं तुम्हाला स्नान करून? तर मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वरला याल तर पहिले तुम्ही कुंडात जाऊन ते पवित्र स्नान करावे. हा खूप बोलतोय ना, काय ऐकू. सर तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? खूप छान, लाजिरवाना एक्सपिरियन्स. थंडी वाजली मला खूप. यांचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा होता स्वतःला बघण्याचा. हा, आता उन्हामध्ये एक्सपिरियन्स सांगा तुमचा कसा होता? माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तुम्ही पण या. खूप मजा आली. सकाळ सकाळी थंडी वाजली. पूर्ण पाण्यामध्ये उतरून आमची थंडी पूर्ण प्रकारे गेलेली. आता चाललो मी मंदिरात दर्शन घ्यायला. तर बघू आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही. बघूयात पुढं कसं काय आहे. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आजचा आमचा प्रवास कसा झाला आणि कसं आम्ही काय काय केलं. सगळ्यात पहिले तर आमचं कुंभस्नान आणि जे दर्शन झालं ना ते खूप मनासारखं झालं आणि जे आम्ही खूप काही गोष्टी केल्यात.
खूप चांगलं आलं. अजून आमचे काहीतरी यासोबत किस्से पण झालेले, ते तुम्हाला आम्ही थोडं पुढे शेअर करू. आता आम्ही थकलेलो आहे खूप जास्त. आता परतीचा प्रवास परत सुरू केलेला आहे, तर चाललेलो आहे आता घरी आमच्या. तर आता बघू, भूक लागलेली खूप जास्त, तर कुठेतरी हॉटेल वगैरे थांबून काहीतरी खाऊ, मग थोडी अंगात एनर्जी येईल, तेव्हा आम्ही तुमच्याशी संवाद साधू. तोपर्यंत बनून राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, फायनली आलेलो आहे घरी. आणि तुम्ही जसं की बघू शकता, डोळे वगैरे खूप सुजलेत. खूप लांबचा प्रवास होता आणि आम्ही खूप कमी वेळामध्ये आलो. खूप काही कमी वेळात आम्ही गोष्टी केल्यात. तर ओव्हरऑल आजचा ब्लॉग एवढाच होता. फक्त एक तुम्हाला शेअर करायची गोष्ट हीच राहिली की जसं आम्ही कुंभ स्नानला गेलो तिकडं त्र्यंबकेश्वरला. पहिले सकाळ सकाळी आम्ही 6:30 वाजता गेलो कुंभ स्नान करायला. आणि तिथनं कुंभ स्नान केलं आम्ही 6:30 वाजता. आणि आम्ही असं विचार केला की आता मंदिर पण खाली असेल तर आपण जाऊन लगेच दर्शन पण तिथं घेऊयात करून. तर आम्ही म्हटलं की चला जाऊयात तिकडे डायरेक्ट दर्शन घ्यायला, नंतर आपण येऊन वगैरे नाश्ता वगैरे करू. कारण की आम्ही काल रात्री पण जास्त काही खाल्लं नव्हतं म्हटलं, त्या हिशोबाने असं म्हटलं. तर मग आम्ही काय झालं, गेलो तिथनं मंदिरामध्ये आणि बघितलं की गर्दी कमी वाटली. सुरुवातीला असं वाटलं की खूप कमी गर्दी, काय नाही तर होऊन जाईल लवकर असं तसं. तर नंतर थोडं पुढं चालत गेलो मग खूप मोठी लाईन लागली. आणि जिथं आम्हाला वाटलं की त्या अर्धा एक तासात दर्शन होईल, त्या दर्शनाला लागले 4 तास पूर्ण. तर आम्ही 4 तास तसे त्या भुके असे तिथं होतो, म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं, काही नाही, असंच तिथं होतो. मग खूप म्हणजे जरा त्रास वगैरे झाला त्या गोष्टींचा. म्हणजे मित्र पण होते माझ्यासोबत, सुयोग, कुणाल, त्यांना पण थोडंसं वाटलं. आणि त्यामध्ये मला काय आलं, मला आली सुसूला जोरात. आणि आता अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करणार, तर ते खूप टाईमपर्यंत कंट्रोल केलं. तर 4-5 तास म्हणजे मजाक नाही ना एवढं कंट्रोल करणं या सगळ्या गोष्टी. तर मग असंच थोडं चालतं. ते त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये चॅरिटी मेंबर्स होते, तर त्यांचे काका होते. त्यांना मी सांगितलं की असं प्रॉब्लेम झाला आहे करून. तर ते काका एवढे चांगले होते की त्या काकांनी मला तिथनं लाईनीतनं घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेलं आणि तिथनं त्यांनी मला वॉशिंग वगैरे करवलं. नंतर परत तिथंच आणून मला सोडलं. म्हणजे ते एक खूप चांगलं वाटलं. पण जेव्हा असं घरातून लांब जातो असलं तर कोणीतरी काही अशा गोष्टींसाठी सपोर्ट करतो, म्हणजे ते खूप चांगलं वाटलं मला तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स. आणि खूप चांगलं आहे त्र्यंबकेश्वर म्हणजे बघण्यासारखं, फिरण्यासारखं. आणि मला जेवढं जमलं, मला जेवढं समजतं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तुम्ही तर बघितली. बाकी तर आपली फक्त मजा मस्ती चालू असते. कारण की मी असं काही विचार करून काय बोलत नाही तुमच्याशी. जे काय आहे डायरेक्टली येऊन डायरेक्ट बोलतो ना. आपली काही स्क्रिप्ट असते ना, आपलं काय असतं, आपण आरमार ब्लॉगर आहे पूर्ण. तर बस आजसाठी एवढंच होतं. तर भेटूयात अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड बाय.